सेल्फलेस पेरेंटिंग प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा विथ युअर होस्ट शिल्पा इनामदार यज्ञोपवीत. पालक मित्रमैत्रिणींनो नमस्कार. सेल्फलेस पेरेंटिंगच्या आपल्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मुलं म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती अचाट असते, ओपन असतात. म्हणजे त्यांना असं अशक्य असं काहीच वाटत नसतं. काय शक्य आहे, काय अशक्य आहे, या कल्पना आपण लागतो त्यांच्यावर आपल्या अनुभवातनं. भूगोलामुळे इतिहास घडतो. हे विषय शिकताना सुद्धा भूगोल वेगळा, इतिहास वेगळा असे त्याचे काही एकमेकांशी संबंध नसल्यासारखे ते शिकवले जातात. आपलं शहर हे आजपासून 30 वर्षांनी कसं असेल, म्हणजे आपली मुलं जेव्हा इथे नागरिक म्हणून वावरतील त्यांच्यासाठी हे शहर कसं असेल, तर ती परिस्थिती फारच विदारक आहे. अशाच गोष्टी चालू राहिल्या तर. जिथे गरज नाही तिथे प्लास्टिक वापरायचं नाही, जिथे पर्याय आहेत तिथे प्लास्टिक वापरायचं नाही. मला तर कधी कधी वाटतं की वाईट गोष्टीला आळा घालायचा तर ती अवघड झाली पाहिजे करणं, की म्हणजे नदीत मला कचरा टाकायचा आहे, पानं जाळून टाकायची आहेत, पण आजूबाजूचा आरडाओरडा करतायत, त्यामुळे माझं काम अवघड होतंय. ते जरी होत गेलं ना तरी आपोआप मग तुम्ही बरोबर गोष्टीकडे जाता. पालकत्व किंवा पेरेंटिंग ही खूप मोठी आणि व्यापक संकल्पना आहे, नाही का? आणि सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या पॉडकास्टची हीच खासियत आहे की जिथे फक्त बायोलॉजिकलच नाही तर इतरही अनेक अनुषंगाने पालकत्व या विषयावर आपण प्रकाश टाकायचा प्रयत्न करत असतो. जसं आपण आपल्या मुलांचं पालकत्व निभावतो तसंच सामाजिक पालकत्व सुद्धा आपण निभावणं अपेक्षित असतं. आणि त्याही पुढे जाऊन थोडा वेगळा विचार केला तर निसर्गाचं पालकत्व सुद्धा यात येतं. अनेकदा आपल्या अपग्रेडेशनच्या नादात आपल्या भोवतालच्या निसर्गातल्या पर्यावरणातल्या गोष्टींचं आपण डिग्रेडेशन करत असतो किंवा त्यांच्या अवेलेबल असण्याच्या सामावून घेण्याच्या क्षमतेचा गैरफायदा घेत असतो. आपल्या जगण्यासाठी उपलब्ध असणारे नैसर्गिक स्रोत हा त्याचाच एक भाग. आपल्या पृथ्वीवरच्या जैवसृष्टीला जगण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला सस्टेन होण्यासाठी आपणच खूप आव्हानं निर्माण करून ठेवली आहेत. आणि ज्याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढ्यांना जास्ती भोगावा लागेल असं गंभीर चित्र सध्या दिसतंय. ज्या पृथ्वीवर आपण राहतो, जिला आपण मदर अर्थ म्हणून संबोधतो आणि जी खरंच आईसारखी आपली आजवर सांभाळ करत आलीये, स्वतःकडचं सगळं मुक्त हस्ताने देत आलीये, तिचं पालकत्व घेण्याची आज गरज निर्माण झालीये. आपल्या मुलांनी, पुढच्या पिढ्यांनी आणि एकंदरच संपूर्ण जीवसृष्टीनी इथून पुढची हजारो वर्ष टिकावं आणि पर्यावरणातही समतोल राहावा असं वाटत असेल तर आत्तापासून आपल्याला काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाने मीच पॉलिसी मेकर आहे असं ठरवलं आणि स्वतःपुरत्या काही गोष्टी करायच्या ठरवल्या तरी खूप मोठा बदल होऊ शकेल. पण ह्या सगळ्याची सुरुवात कशी करायची आणि त्याचबद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर अदिती देवधर म्हणजेच आदितीताई आहे. नेचर कॉन्झर्वेशनिस्ट म्हणून ती गेली काही वर्ष खूप छान काम करते आणि तिच्या 3 खूप महत्वाच्या प्रोजेक्ट्स थ्रू ती आज आपल्याला या सगळ्याची माहिती देणार आहे. तर चला या आगळ्या वेगळ्या पालकत्वाविषयी जाणून घेऊया. हाऊ टू पेरेंटिंग द प्लॅनेट. अदितीताई, तुझं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद शिल्पा. खूप छान वाटतंय. आपण एरवी असे भेटत असतो, पण आज एक वेगळी ओळख मी तुझी करून देणार आहे सगळ्या पालकांना. कदाचित काही पालकांना माहिती असणार आहेस तू, कारण तू पेपरमधनं ऑलरेडी पोहोचलेली आहेस खूप घराघरांमध्ये. पण अजूनही तुझे जे पैलू आहेत ते आज मी माझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून पालकांसमोर आणायचं असं ठरवलं आणि तूही त्याच्यासाठी तयार झालीस. त्याबद्दल सुरुवातीलाच थँक यू. नाही, नाही. मलाही खूप छान वाटतंय तुझ्या पॉडकास्टवर आलीये. मी ऐकलंय खूप, तुलाही खूप वेळा भेटलीये आणि हा खूप वेगळा अनुभव आहे आणि माझं पहिलं पॉडकास्ट आहे. त्यामुळे एक्सायटेड आहे मी खूप. ग्रेट, ग्रेट. मस्त. तर जसं मी तुला सुरुवातीला म्हणलं तसं, की हा जो आपला पॉडकास्ट आहे, हा खास पालकत्वाला वाहिलेला असा पॉडकास्ट आहे हं. आणि त्यावरती आत्तापर्यंत अनेक छान-छान लोकं येऊन छान-छान विषयांवरती बोललेली आहेत आणि आजही आपला हाच प्रयत्न असणार आहे, की एक वेगळ्या क्षेत्राचा आणि वेगळा इन्साईट आपण आज पालकांना देणार आहोत. तर सुरुवातीला मी एक माझ्या सगळ्याच गेस्टना जो विचारते तोच प्रश्न मी तुलाही विचारते, की तुला काय वाटतं, की पालकत्व म्हणजे नेमकं काय? हो. चांगलाच अवघड प्रश्न आलेला आहे पेपरमध्ये पहिल्यांदाच. ॲक्चुअली खरं सांगू का, पालकत्व म्हणजे ना, म्हणजे 15 वर्ष वय आहे माझं एक पालक म्हणून असं म्हणू शकतो आपण. हं.
म्हणजे आधी असं तर खरं सांगू तर दडपण खूप होतं, की कसं माऊ केलेला असा होता. पण ॲक्चुअली असं लक्षात आलं, की मी वेगळ्या तऱ्हेने असं जगत गेले. म्हणजे मी असं काही वेगळं असं काहीतरी दडपण घेऊन वगैरे केलं नाही. आणि ते फेजेस त्याच्या एन्जॉय करत गेले, त्याच्याबरोबर शिकत गेले आणि माझंही म्हणजे तसं पालक म्हणून वय वाढत गेलं त्याच्या वयाबरोबर. खरं सांगू तर खूप वेगळं हे नाहीये. एक छोटा मित्र माझा पहिल्यापासून होता माझ्याकडे, अशा ह्याने मी बघते. हं. आणि आम्ही दोघांनी खूप गोष्टी एन्जॉय केल्या, एकत्र गोष्टी केल्या, एकत्र शिकलो खूप, हिंडलो खूप असं. तर हे म्हणजे सहजीवन जे म्हणतो ना आपण, जे एरवी फक्त आपण लग्नाच्या बाबतीत वापरलं जातो हे, हो. पण तो म्हणजे पालकत्वाच्या बाबतीत ते सहजीवन असतं आणि तुम्ही एकत्र नुसतं जगायचं असतं. देअर इस नो हायरार्की ॲज सच. फक्त एक थोडं वर्ष आपण जास्ती पाहिलेली आहेत, थोडा अनुभव जास्ती आहे, एवढाच काय तो फरक असतो. पण ते एक सहजीवन असतं, सहशिक्षण असतं पालकत्व म्हणजे. एवढंच म्हणेन मी. वाह! मस्त, मस्त. ॲक्चुअली पर्स्पेक्टिव्ह हा प्रत्येकाचा काही ना काहीतरी वेगळा असतो म्हणून खरं तर मी हा सगळ्यांना हा प्रश्न विचारते आणि कितीही छोटी असू दे किंवा अगदी सविस्तर असू दे, पण ती प्रत्येकाची डेफिनेशन की खूप छान इन्साईट्स देते. तर छान सांगितलंस तू. तुझी ही व्याख्या मला आवडली, की मुलांबरोबर सुद्धा आपण सहजीवन व्यतीत करू शकतो आणि त्यांच्याबरोबर शिक्षण सुद्धा, सहशिक्षण. तर खूप छान आहे ही व्याख्या. तर आता मला तुझ्याविषयी थोडंसं सुरुवातीला जाणून घ्यायचंय, की तुझ्या कामाविषयी किंवा तू आत्ता जे काही सगळं काम करतीयेस किंवा तुझं जे कार्यक्षेत्र आहे, तर त्याविषयी थोडंसं आधी ऐकायचंय, की तू इथे या क्षेत्रात यायचं किंवा असं काहीतरी काम करायचं असं तुला का वाटलं? होय, नक्की. माझे थोडंसं बॅकग्राऊंड सांगते. अगदी. म्हणजे माझं बी-एससी मॅथेमॅटिक्स झालेलं आहे आणि मग हं. त्यानंतर गणितातच माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. इंडस्ट्रियल मॅथेमॅटिक्स विथ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स असं फर्ग्युसन कॉलेजमधनं मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि वाह! खरं सांगू तर शिल्पा माझा गणित हा विषय असा आहे ना, की तो खरं तर निसर्गातनंच निर्माण झालेला आहे. निसर्गातनंच त्याचं हे आहे आलेलं. पण तो निसर्गापासून तसा तुटलेला विषय आहे. हो. कारण आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा जिओलॉजीच्या विषयांच्या, बॉटनी, झूलॉजीचे जे आमचे माझे मित्र-मैत्रिणी होते, त्यांच्या काही-काही फील्ड ट्रिप्स आणि हे व्हायच्या. भूगोलाच्या यांच्या फील्ड ट्रिप्स असायच्या. आम्हाला मात्र तो काहीच प्रकार नाही. म्हणजे जे काही ते 4 भिंतीमध्ये असं आमचं हे झालेलं गणितामुळे. आणि नंतरचंही माझं हे झालं ते कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचं हे असल्यामुळे मग आय-टीमध्ये होते. टेक महिंद्रा, मग पर्सिस्टंटमध्ये होते मी काही वर्ष. ओके. आणि छान होतं, एन्जॉय करत होते आणि प्रोग्रामिंग आणि हे सगळं ते लॉजिकल आणि हे काही प्रॉब्लेम नव्हता. पण मग नंतर मी मुलासाठीच म्हणून थोडा ब्रेक घेतला हं, आणि हं. तेव्हा मग नंतर असं हे केलं, की काहीतरी वेगळं एक्सप्लोर करूयात असं हे झालं. नंतर परत आय-टी ह्याच्यात मला जायची फार इच्छा नाही झाली. ओके. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट म्हणून आहे. तर वॉटरशेड डेव्हलपमेंटमध्ये ते काम करतात. तर पाण्याच्या संबंधात काहीतरी करायचंय असं खरं तर तेव्हा डोक्यात होतं. मग तिथे गेले. तर तिथे मला खूप छान संधी मिळाली, की एक सॉफ्टवेअर कन्सल्टंट असाच होता रोल. पण त्यांची काही मॅन्युअल टूल्स होती. ती सॉफ्टवेअरमध्ये त्यांना कन्व्हर्ट करायची होती. आणि ओके. त्यामुळे मग ती जी डोमेन टीम म्हणतात, की जी इकॉलॉजी वेगवेगळ्या ह्याच्यात काम करणारी आणि सॉफ्टवेअर टीम ह्यांच्यामधली मी हे होते, दुवा होते. हं. छान वेगळा रोल मिळून गेला मला आणि मग तेव्हा ते जैवविविधता वगैरे शब्द पहिल्यांदा खरं सांगू तर ऐकले मी. आणि मग ते अशी उत्सुकता निर्माण झाली आणि 2012-13 मध्ये इकॉलॉजिकल सोसायटी जी आहे, श्री प्रकाश गोळे यांनी सुरू केलेली. तर त्यांचा पी डिप्लोमा असतो नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये. तो मी कोर्स 12-13 साली केला. आणि खरं सांगू तसं तोपर्यंत मी असं कुठेतरी वाचलेलं, टीव्हीवर बघितलेलं होतं, की एखादा टर्निंग पॉइंट तुमच्या आयुष्यात ठरतो. हं. माझ्या आयुष्यात येईल असं नव्हतं वाटलं, पण दॅट कोर्स वॉज अ टर्निंग पॉइंट फॉर मी. म्हणजे त्यानंतर सगळंच असं बदलून गेलं आणि मग ते जे कुठेही निसर्गाशी संबंध नव्हता, तिथे आम्हाला ते सरांनी, गोळे मॅडम, महाजन सर आम्हाला शिकवायला होते बॉटनी आणि मग ते ओके. सगळंच हे बदलूनच गेलं आणि मग ती निसर्गामधली जी एकमेकांचं जे हे कनेक्शन्स आहेत, त्या गोष्टी दिसायला लागल्या. अनेक गोष्टी पूर्वी कधी जाणवल्या नव्हत्या, त्या खूप प्रकर्षाने जाणवायला लागल्या. सो दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट आणि तशा ह्यानी मग या इकॉलॉजी किंवा एन्व्हायर्नमेंट या ह्याच्यात आले मी. हां. अच्छा. मस्त. पण मग आता जशी तू आता ह्या क्षेत्रामध्ये आता स्थिरावली आहेस असं आपण म्हणूयात. तर का असं वाटलं, की ह्याच्यात आता काम करायची गरज आहे? काय लक्षात आलं म्हणून असं ठरवलंस, की नाही आता ह्याच्यातच काम करूयात?
खरं सांगू तर ना, हे आपोआप झालं असं म्हणेन मी. कारण तो जो कोर्स केला ना, तो वर्षभराचा तो कोर्स होता. ते एक तर खूप अस्वस्थता निर्माण झाली. ते नवीन-नवीन हं. खूप गोष्टी कळल्या. ज्या गोष्टींचा कधी विचारच केला नव्हता, त्या गोष्टींचा खोलात जाऊन विचार करायला लागलो आम्ही. आणि मग त्यात ज्या हां. काही गोष्टी खटकायला लागल्या, त्यातली एक होती, की आपल्या मुळा-मुठा नद्यांची जी अवस्था आहे. म्हणजे त्यात हो. नवीन काहीच खरं नव्हतं. हे आम्ही लहानपणापासून बघत होते. मी इयत्ता 7वीत असल्यापासून पुण्यामध्ये राहतीये. त्यामुळे नदीची अवस्था वाईट आहे हे माहिती होतं. पण त्याचा त्रास नव्हता त्याच्या आधी झाला कधी. हं, त्यातले हं. सगळे लोकं आपलं काय गटार वाहतंय म्हणायचे, आम्ही म्हणत होतो. त्याचंही काही खंत वाटली नव्हती कधी. हं, हं. त्या कोर्स नंतर मात्र असं ते अलिप्तपणे त्याच्याकडे बघणं बंद झालं आमचं आणि मग हे झालं, की हे काहीतरी केलं पाहिजे आपण. आणि मग आम्ही असेच अस्वस्थ लोक असे काही एकत्र आलो आणि मग तेही एक लक्षात आलं, की इकॉलॉजिकल सोसायटीचेच आम्ही सगळे माजी विद्यार्थी होतो, जे अस्वस्थ आलो एकत्र ते. हं, हं. ते सगळे एकत्र आल्यावर मग आम्ही आठवड्याला नियमित भेटायला लागलो, वाचन करायला लागलो. तज्ञ आपल्या पुण्यामध्ये ते खूप चांगली गोष्ट आहे, की खूप तज्ञ आहेत आणि हो. मुक्त हस्ताने ज्ञान द्यायला तयार असलेले तज्ञ आहेत सगळे. त्यामुळे मग ते लोकांना भेटून आम्ही स्वतःचं हे वाचलं, एकत्रित अभ्यास करायला लागलो आणि मग हळू ती रूपरेषा हे होत गेली, की काय आपल्याला करायचंय. त्यामुळे असं ठरवून खरं तर नाही, ते आपोआप झालं किंवा ते पर्यायच नव्हता. म्हणजे हे असंच हं. व्हायला हवं होतं, अशा तऱ्हेची ती परिस्थिती होती खरं. मस्त, मस्त. आता तू ते इकॉलॉजिकल सोसायटीचा उल्लेख केलास, त्या संदर्भाने मला आता एक रेफरन्स पालकांना आपल्या द्यायला आवडेल, की आभाताई जी आहे, आभा भागवत, तर तिने पण हा कोर्स केलेला हो, आहे हो. आणि ती आपल्या पॉडकास्टवर खूप आधीच येऊन गेली आहे आणि ती सुद्धा खूप छान काम करते आणि तिचं जे काम आहे ते तिने स्वतः बरोबरच तिच्या मुलांमध्ये पण खूप छान पद्धतीने रुजवलंय आणि ती मुलं आता ते काम पुढे नेतात आणि त्याच संदर्भात एक आपण अनकॉमन अपब्रिंगिंग नावाचा खूप सुंदर एपिसोड आभाताई बरोबर केलेला आहे. तर पालकांनी मागे जाऊन ह्याच एपिसोड बरोबर तोही एपिसोड ऐकावा अशी मी एक सगळ्या पालकांना विनंती करीन. आणि आता पुढे जाताना तू हा जो सोशल कॉज अवेअरनेससाठी हे जे तू प्रकल्प करतेस त्याबद्दलही आपण आज पालकांना सांगणार आहोत आणि मुलांबरोबर एस्पेशली तू जे आता सध्या काम करतीयेस, तर तेही आपल्याला आज करायचं आहे डिस्कस. तर एक-एक करून आता मला असं वाटतं आपण ह्याच्यावरती गप्पा मारूया. तर जसं आता तू उल्लेख केलास तर सगळ्यात आधी आपण तुझ्या या अवेअरनेस ड्राईव्ह विषयी थोडंसं आपण माहिती देऊया, की जीवित नदी असेल किंवा ब्राउन लीफ नावाचा आणि आत्ता सध्या तू एक खूप छान प्रोजेक्टवरती काम करतेस मिशन सिटी चक्र. हं. तर या सगळ्यांबद्दल थोडंसं सांग ना, की तू हे नेमकं त्याच्यामध्ये काय काम केलं जातं आणि त्याचा उद्देश काय? हो, नक्की. मी जीवित नदीपासून करते सुरुवात. अगदी. 2014 साली जीवित नदीची सुरुवात झाली. ती सुरुवात झाली तीही एका पालकामुळेच झाली. निरंजन उपासनी म्हणून आमचा मित्र आहे. ओके. तोही इकॉलॉजिकल सोसायटीचा माजी विद्यार्थी आहे. तर त्यांनी एक मेल लिहिली होती आमचा इकॉलॉजिकल सोसायटीचा जो मेल ग्रुप आहे त्याच्यावर हं, आणि त्यात हं. त्यांनी लिहिलं होतं, की त्याचा मुलगा 1 वर्षाचा झाला आणि म्हणे, "मी माझ्या मुलाला असं वचन दिलंय, की तुझ्या 10व्या वाढदिवसाला या मुठा नदीमध्ये पुणे शहरात आपण पोहायला जाऊ दोघं." वाह! ते त्यांनी मेल लिहिल्यावर मी जसं म्हटलं, की आम्ही सगळेच एकेकटे होतो आणि अस्वस्थ होतो. त्या आम्हाला सगळ्यांना ती अशी वाट मिळाल्यासारखी झाली भावनांना, की अरे म्हणजे आपल्यासारखंच कोणीतरी वेडं आहे, की जे वाटतंय त्यांना, की नदीसाठी करावं असं. कारण तो तेव्हा वेडा आशावादच होता, की 10व्या वर्षी मुलाला आपल्याला नदीत नेता येईल असं. आणि मग त्याच्या त्या मेलला आम्ही सगळ्यांनी उत्तरं दिली आणि तो जीवित नदी असा गट तयार झाला. आणि हां. अगदीच इन्फॉर्मल म्हणता येईल अशा ह्यानी आम्ही पहिली 2 वर्ष काम करत होतो. आणि मग नंतर आम्ही जीवित नदी ही सेक्शन 8 कंपनी म्हणून जीवित नदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन असं तिचं लीगल नाव आहे. अच्छा. आणि जीवित नदी हे ध्येय आहे म्हणजे की नदी आपली जिवंत आपल्याला करायची आहे. आणि ते जेव्हा आम्ही भेटायला लागलो एकत्र, तेव्हा असंच सुरुवातीला झालं, की अरे एवढ्या समस्या आहेत, आपण नक्की काय करायचंय, सुरुवात कुठून करायची काहीच माहिती नव्हतं. खूप मोठी समस्या कुठल्याही नदीच्या बाबतीत शहरामध्ये अशी आहे, की शहर जे तिच्या काठावर वसलं आहे, त्या शहरानेच पाठ फिरवली आहे नदीकडे. त्यामुळे त्या हं. लोकांचंच ते नदीशी नातं तुटलेलं असणं ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि ते त्याचं मूळ आहे सगळ्या पुढच्या समस्यांचं. म्हणून मग आम्ही ठरवलं, की मग लोकांना पर्यंत आणायचं म्हणजे लोकसहभागातून नदी पुनरुज्जीवन असा धागा पकडून आम्ही मग ठरवलं, की आपण काम करू
आणि मुख्य म्हणजे मला एक व्यक्ती म्हणून नदीसाठी माझ्या काय करता येईल? आपल्यामुळे जे नदीत प्रदूषण होतं ते थांबवायचं. म्हणजे मग आधी आपल्यामुळे प्रदूषण होतं हे मान्य करायचं. युजुअली काय होतं नदीच्या प्रदूषणाबद्दल बोलतो तेव्हा आपण कारखाने आणि शेतीकडे बोट दाखवून मोकळे होतो, की जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांच्यामुळे आहेत. आपला त्याच्यात सहभाग आहे हे आपल्याला माहिती नसतं. मग हे आपल्या घरातनं अनेक रसायनं नदीमध्ये जातायत. मग ती थांबवणं एक व्यक्ती म्हणून मला सहज शक्य आहे, की मी जर ठरवलं, की उद्यापासून माझी टूथपेस्ट बदलायची, मी घरात जे फरशी पुसायला द्रावण वापरते ते बदलायचं, तर हे पूर्णपणे माझ्या हातातली गोष्ट आहे. मग त्यामुळे ते एकदा झालं, की तुम्हाला एकदम हे वाटतं, की अरे आपण करू हं. शकतोय. म्हणून एक व्यक्ती म्हणून मी काय करू शकते, की जिथे मला कोणावर अवलंबून राहायची गरज नाहीये. मी लगेच ठरवलं, की अंमलात आणू शकते. आपले मुठा नदीचं तू जर पाहिलंस ना, तर तसे खूप कारखाने वगैरे पुण्यात तिच्या काठावर नाहीयेत. ते सगळं डोमेस्टिक जे म्हणतो घरातनं आपल्या गेलेलं 70% पर्यंत आहे. मग त्यामुळे 70% हं. जर आपल्यामुळे नदी प्रदूषित आहे, तर ती 70% पर्यंत स्वच्छही आपण ठेवू शकतोय. अगदी. आणि मग आम्ही ठरवलं, की हाच धागा पकडून आपण पुढे जात जाऊ. लोकसहभागातून नदी संवर्धन करायचं, तर लोकसहभाग कसा वाढवायचा? तर लोकांना नदीपर्यंत आणलं पाहिजे. पुलावरनं जाताना म्हणजे आपण तेवढे सगळ्यात जवळ जे येतो ते तेव्हा येतो. पण तेव्हा असं नदी कुठेच आपल्या विचारात नसते. हो. म्हणून मग आम्ही ते मुठाई नदी फेरी किंवा मुठाई रिव्हर वॉक असा केला आणि अगदी पहिला प्रश्न त्याच्यात असा असतो, की नदीचं वय काय? असं आम्ही विचारतो. आणि मग लोकांचं हे होतं, की अरे आपण हा विचारच कधी केला नाही, की अरे नदीचं वय काय असेल? किती जुनी असेल? मग लोकं 50-100 सुरुवात करतात. मग पेशवे काळात होती नदी. शिवाजी महाराजांच्या काळात ही नदी होती. त्याच्या पलीकडे असं आपलं फार काही धाव जात नाही पण. आणि मग आम्ही जेव्हा सांगतो, की ही नदी कमीत कमी 1.5 ते 2 कोटी वर्ष जुनी आहे. तेव्हा एकदम ते बदलूनच जातं. आपला मानवी इतिहास तेवढा मागे जात नाही. त्यामुळे आपला आहे तो काही लाखांचा आहे, मानव विकसित झाला ते. म्हणजे हं. मानव या पृथ्वीवर यायच्या आधीपासून ही नदी इथे आहे. हाच एक विचार इतका आहे म्हणजे म्हणजे आपण सहज म्हणतो, की मुळा-मुठा नद्या पुण्यातून वाहतात. मग लक्षात येतं अरे ते तसं नाहीये खरं तर. या नद्या इथे होत्या म्हणून पुणे शहर वसलंय. म्हणजे आपलं शहर हे नदीच्या काठावर वसलंय. नदी शहरातनं नाही हो. वाहत आहे. पण ही एक सुरुवात असते, की नदीमध्ये काहीतरी एक कुतूहल नदीबद्दल निर्माण होतं आणि मग पुलावरनं जाताना काहीतरी ते जी सांगितलेली गोष्ट असते रिव्हर वॉक मधली ती लक्षात राहते. अशा तऱ्हेने आम्ही तो रिव्हर वॉक केला. तो 2015 मध्ये जो सुरू केला तो अजूनही चालू आहे. अनेक शाळा आणि कॉलेजेसनी त्यांच्या याचा भाग म्हणून हं, सिलेबसचा हं. भाग म्हणून दरवर्षी ते बॅचला एकेका घेऊन येतात. त्यामुळे तो एक खूप मोठा हे असतो. एक सुरुवात कुठेतरी ती नदीचा विचार डोक्यात यायला होऊन जाते. तज्ञांच्या मदतीने त्या हो. चांगल्या हेतूंना एक चांगली दिशा द्यायची आणि नदी संवर्धनाबद्दल काहीतरी ठोस त्यातनं करायचं. अशा ह्याने दत्तक घेऊया नदी किनारा असा आमचा प्रकल्प झाला. 2017 मध्ये सुरू झाला. पहिला झाला तो मुठा नदी काठावर विठ्ठलवाडीला. मग मुठा नदीला जिथे राम नदी येऊन मिळते त्या संगमावर तो दुसरा आणि तिसरा आहे तो औंधला मुळा नदीवर असे 3 प्रकल्प जीवित नदीच्या थ्रू सुरू झाले. त्यामुळे अशा तऱ्हेने जीवित नदीचं हे काम आहे चालू. ओके. मस्त, मस्त. आणि आता ह्याचं पण थोडंसं सांग ब्राउन लीफ काय आहे? आणि आता मिशन सिटी चक्र जे चालू आहे ते पण? नक्की, नक्की. ब्राउन लीफ म्हणजे वाळलेली पानं जी जाळली जातात, ती जाळली जाऊ नयेत आणि ती परत मातीत जावी असा तो विचार आहे. आणि त्याची ओके. सुरुवात झाली ती माझ्याच आवारामध्ये खूप प्रचंड मोठं वावळाचं झाड आहे. आणि हं. त्याचे असंच व्हायचं की गेले 8-9 वर्षापूर्वीपर्यंत आम्ही तेच करायचो की त्याची एकदा ऑक्टोबरमध्ये पानगळ सुरू झाली की इतकी पानं गळतात. मग असं मोठा ढीग दर आठवड्याला साठायचा. आणि मग हं. काय करायचं कळायचं नाही. मग तो जाळून टाकला जायचा. मग मी हे जेव्हा मला त्रास व्हायला लागला, की आपण नको पानं जैविक आहेत, जाळायला नकोत. मग ते मी ठरवलं, की निदान आपल्या आवारात तरी ते बंद करू जाळणं. आणि हं, मग हं. ढीग आपला करून ठेवला. मग हे लक्षात आलं महिना गेला असा आणि तो तर मोठा झाला ढीग फारच. आणि मग मला शेजारचेही लोकं विचारायला लागले, की "काय तुझं म्हणजे बेत काय आहे? करायचं काय आहे त्या पानांचं?" प्रॉब्लेमच असा, की मलाही काही कल्पना नव्हती, की काय करायचं? मग म्हटलं आता पर्याय काय शोधायचे? एक समाज माध्यमांची आपल्या मदत घेतली. WhatsAppवर सगळ्या ग्रुप्सवर मी मेसेज टाकला, की माझ्याकडे एवढी पानं आहेत, त्याचं काय करता येईल नक्की? तर हं. बरेच प्रतिसाद आले त्याला. त्यातला एक जो मेसेज होता तो सुजाता नाफडे म्हणून पुण्यातच राहते, सूस भागामध्ये राहते ती. आणि अच्छा. तिचा जो जो काही हे होतं उत्तर आलेलं होतं ते फारच मला इंटरेस्टिंग वाटलं. ती म्हणली, की "तुझ्या झाडाची जी पानं गळतील, ते प्रत्येक पान मी घेऊन जाऊ शकते." हो.
मग मी लगेच जाऊन किराणा मालाच्या दुकानातनं 4 पोती घेऊन आले रिकामी. त्यात पानं हं. भरून ठेवली. अक्षरशः दुसऱ्या दिवशी ती कार घेऊन आली. डिक्कीमधनं ती 4ही पोती घेऊन गेली. आणि मला मग कुतूहल वाटलं, की म्हणलं ही करते काय त्या पानांचं नक्की? कारण जी मला एवढी नकोशी झालेली पानं आणि ही ऑल द वे सून ती माझ्याकडे घ्यायला आली पानं. मग मी गेले बघायला, की ती काय करते? तर तिचं एक बंगल्यांची सोसायटी आहे आणि तिचा स्वतःचा तिच्याच बंगल्याच्या शेजारी एक प्लॉट होता. अच्छा. तिला कळलं, की जी खूप रसायनं आपल्या ह्याच्यात असतात खतांमध्ये किंवा जी फवारणी केली जाते, तेव्हा मग तिने ठरवलं, की आपण स्वतःच हे भाजीपाला पिकवायचा. आणि तो जो रिकामा प्लॉट होता त्याच्यात आजूबाजूला जेव्हा बांधकाम झालं, तेव्हा बिल्डरनी त्याच्यात भरपूर राडा-रोडा बांधकामाचा टाकलेला होता. हं. त्यामुळे मग तिने जेव्हा हे ठरवलं, तेव्हा तिच्या लक्षात आलं, की त्यात माती अशी उरलेलीच नव्हती किती खणलं तरी. आणि म्हणून मग ही पानं वापरून ती तो जो ऑर्गॅनिक मॅटर तिथे नव्हता, तो तयार करत होती. आणि मग मी तिथे जेव्हा पाहिलं, ते माझ्या इथे तो पानांचा ढीग म्हणजे प्रचंड मोठं आव्हान होतं मला. पण तिच्या इथे ती अशी छान जिरून गेली होती. कुठल्या कुठे गेली होती रादर हं. 4ही. आणि मग मला लक्षात आलं, की मी सगळी पानं जरी तिला दिली, तरी तिची गरज जास्ती होती त्यापेक्षा. आणि हां. मग मग मला तो असा एक काय म्हटलं युरेका मोमेंट म्हणतात तसं झालं, की अरे म्हटलं म्हणजे माझ्याकडे पानं आहेत, ती पानं हवी असणारी बरीच लोकं पुण्यात आहेत आजूबाजूला. हो, हो. आणि मग अशा ह्याने मग मला लक्षात आलं, की ते फक्त त्या 2 लोकांना एकत्र आणायला एक प्लॅटफॉर्म आपण तयार केला, तरी एक समस्येचा काही भाग तरी यातून सुटू शकतो. आणि अगदी. मग त्या ह्यानी मग तो ब्राउन लीफचं हे सुरू केलं मी. मस्त, मस्त. आणि आत्ता सध्याचा जो एकदम तुझा हॉट टॉपिक असल्यासारखा जो झालेला आहे आणि तो खरंच खूपच गरजेचा आहे खरं तर तो उपक्रम. तर त्या मिशन सिटी चक्रविषयी पण सांग. कारण ते मला असं वाटतं पालकांना जास्ती माहिती असण्याची गरज प्लस रिलेट सुद्धा करू शकतील ते लगेच. तर त्याबद्दल थोडंसं सांग? नक्की, नक्की. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स जे आहे, तिथे सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं सुरू झालंय आणि डॉक्टर गुरुदास दुलकर त्याचे डायरेक्टर आहेत. आणि तिथे मी आता मे महिन्यापासून हा आमचा मिशन सिटी चक्र असा प्रकल्प सुरू झालाय. तर निसर्गामध्ये जसं आहे, की निसर्गात कचरा ही संकल्पनाच नाहीये. कारण सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या चक्राकार आहेत. त्यामुळे हं. एका प्रक्रियेतून बाहेर पडणारा घटक दुसऱ्या कुठल्यातरी प्रक्रियेचा भाग होतो. त्यामुळे कचरा असा निर्माणच होत नाही. मग आमचा हं, असा हं. विचार होता, की आपल्या शहरातही आपण अशा काही प्रोसेसेस किंवा प्रक्रिया करू शकतो का, की ज्या चक्राकार असतील आणि त्यामुळे कचरा आपला कमीत कमी निर्माण होईल. तर अशा या अच्छा. विचारातनं तो प्रकल्प सुरू झाला. आणि मग जेव्हा आपण कचरा म्हणून असं सरसकट म्हणतो, त्यात मटेरियल जे असतं ते वेगवेगळं असतं. म्हणजे ओला कचरा असतो, कागद असतो, प्लास्टिक असतं, काच, धातू, कापड असं वेगवेगळं हे असतात. मग हो. आम्ही ठरवलं, की या प्रत्येक मटेरियल प्रमाणे त्याला आपण चक्राकार व्यवस्थेत त्या कसं आणायचं ह्याचा आम्ही अभ्यास सुरू केला. अच्छा. ओला कचरा सगळ्यात जास्ती आहे, दुसरा आहे तो कागद. पण ओला कचरा हा विघटन होणारा आहे. त्यामुळे त्याचे जे काही समस्या आहेत त्या व्यवस्थापनाच्या आहेत. मटेरियल हा काही हं. प्रॉब्लेम नाहीये त्यातला. राइट. कागदाचं असं आहे, की त्याचं रिसायकलिंग चांगलं आहे. वर्षानुवर्ष त्याच्या आपल्या प्रक्रिया आता सेट झाल्या. सगळ्यांना शिस्त लागलेली आहे, की कागद आपण एक हं. एक करून ठेवतो घरामध्ये आणि ते रिसायकलिंगला जातो व्यवस्थित. मग तिसरा जो आहे, की जो क्वांटिटीच्या ह्याने 3 नंबरवर आहे, तो म्हणजे प्लास्टिक आहे. मग प्लास्टिक या मटेरियल म्हणून त्याचा थोडा आम्ही जेव्हा अभ्यास केला, तेव्हा लक्षात आलं, की ते चक्राकार प्रक्रियेचा भाग कायमस्वरूपी होऊच शकत नाही. कारण त्याचे जे हं. गुणधर्म आहेत प्लास्टिकचे, तर त्यांनी ते 2 ते 3 वेळाच फक्त रिसायकल होऊ शकतं. तेच आपण हं. स्टील आणि ॲल्युमिनियम सारखे धातू बघितले, तर ते कितीही अगणित वेळा रिसायकल होऊ शकतात. पण राइट. प्लास्टिकचं मात्र ते गुणधर्म असा आहे, की ते मटेरियल इतकं खराब होत जातं, की नंतर त्याचं 2-3 वेळा रिसायकल झाल्यावर काहीच होऊ शकत नाही. आणि मग ते हं. म्हणजे तुमच्या कचरा डेपोतच आपल्या जाणार. मग तिथे तरी नुसतं ते निसर्गात साठत राहतंय असं होतंय का? तर तोही नाहीये. तिथेही गडबड अशी आहे, की ते जरी विघटन होत नसतं प्लास्टिकचं, तरी त्याचे तुकडे-तुकडे होत जातात. आणि ते राइट. असे अगदी छोटे-छोटे म्हणजे आपल्या तिळापेक्षाही लहान तुकडा झाला, की त्याला आपण मायक्रो प्लास्टिक म्हणतो. आणि मग तो तर इतका हलका असतो वजनाला, की पावसाबरोबर पाणी व्हायला लागलं, की वारा या सगळ्यामुळे ते कुठेही उडत जातात किंवा वाहत जातात. आणि ते आजच्या घडीला असं आहे, की ते आपल्या मातीत, ओढ्यांमध्ये, नदीत, तिथून समुद्रात म्हणजे आपल्या सगळ्या अन्नामध्ये, अन्नसाखळीमध्ये ते आलेले आहेत. हो. म्हणजे आपल्या हवेतही ते आहेत, पाण्यात आहेत, अन्नात आहेत. म्हणजे
मग आमच्या असं लक्षात आलं, की आत्ताच जर ही अशी अवस्था आहे, तर ते तो नळ आपण सोडल्यासारखं आहे, की प्लास्टिकचे नवीन-नवीन प्रॉडक्ट्स किंवा उत्पादनं आपण वापरतोय, तेवढी ती तयार होतायत, वापरात येतायत आणि कचरा म्हणून साठत राहतायत आणि हं, मायक्रोप्लास्टिक होऊन सगळीकडे पसरतायत. म्हणजे हा जो नळ आहे, हा जर जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत ही परिस्थिती दिवसेंदिवस अवघडच होत जाणार आहे. सारखा तो विचार करतो, की आपलं शहर हे आजपासून 30 वर्षांनी कसं असेल? म्हणजे आपली मुलं जेव्हा इथे नागरिक म्हणून वावरतील, त्यांच्यासाठी हे शहर कसं असेल? तर ती परिस्थिती हं, फारच विदारक आहे असं लक्षात आलं, की जर आहे अशाच गोष्टी चालू राहिल्या तर. मग हं. त्याच्यात बदल करायचा तर काय? मग तेच मी जे जीवित नदी आणि ह्याच्यात सांगितलं, की अ, समस्या आपल्याला कळली आहे आणि तिथे सुद्धा पण हे आहे, की मग सरकारने बंदी आणली पाहिजे. ह्याच्यावर एकदा आपण गेलो, की ते तिथेच अडतं. आणि हो. सरकारचं माहिती आपल्याला, की म्हणजे बंदी आणतात ते त्यांच्यावर वेगळी आहेत प्रेशर्स. त्या स्केलवर जेव्हा आपण काही विचार करतो, तेव्हा त्यांची आव्हानं खूप वेगळी असतात. पण हं. तिथेही तेच होतं, की सरकारने बंदी आणावी तरच काही बदल होईल असं म्हणलं तर काहीच होणार नाही. मग इथे राइट. काय करायचं? पॉलिसी मेकर म्हणजे मी एक स्वतः पॉलिसी मेकर आहे, तू पॉलिसी मेकर आहेस. म्हणजे कोणीही आपण आपल्या घराच्या लेव्हलवर पॉलिसी मेकर आहोत. हो. त्यामुळे एक साधं अगदी आम्ही ठरवलं, की प्लास्टिकचे प्रॉडक्ट्स हळू-हळू कमीच करायचे, की जिथे गरज नाही तिथे प्लास्टिक वापरायचं नाही. जिथे पर्याय आहेत तिथे प्लास्टिक वापरायचं नाही. हा जर आपण एक नियम केला, तर मग आपला प्लास्टिकचा डबा जी आपण मुलं वापरतात, आपणही हो. वापरतो म्हणजे पण त्या टिफिन ज्याला म्हणतो, तर प्लास्टिक हं. टिफिन, प्लास्टिकची पाण्याची बाटली आणि पुस्तकांना जे प्लास्टिकचं किंवा खाकी कागदाचं प्लास्टिकचं थर असलेलं हे जे कव्हर घालतो, त्या कव्हरचंही अशीच गडबड आहे, की ते पाठ्यपुस्तकाचं आयुष्य असतं 1 वर्षाचं आणि ते कव्हर मात्र आता काही अनेक वर्ष पर्यावरणात कचरा हं. म्हणून राहणार असतं. तर त्यामुळे मग ह्या 3 गोष्टी आपण जर विचार केला, तर आपण घराच्या पातळीवर अगदी ठरवू शकतो, की माझा डबा प्लास्टिकचा नसावा, माझ्या मुलांचा नसावा, हे आपण पॉलिसी मेकर म्हणून ठरवू शकतो. मग अगदी. तेच आपण मोठा बदल जर करायचा आहे, म्हणजे तो नळ आणखी बंद करायचा आहे, तर कोण आहे? तर मग शाळेचे मुख्याध्यापक हे आपल्या तुझ्या माझ्यापेक्षाही मोठे पॉलिसी मेकर आहेत. हं. आणि मग जर आपण ठरवलं, की प्रत्येक शाळेचा गणवेश ठरलेला असतो, त्यांचे बूट कुठल्या रंगाचे, मोजे कुठले, हे जसं ठरवतात, तसं मग आपण टिफिनच्या बाबतीत जर मुख्याध्यापकांनी नियम केला, की आमच्या शाळेत फक्त स्टीलचा टिफिनच चालेल, स्टीलची बाटलीच चालेल आणि प्लास्टिकचे कव्हर चालणार नाहीत. हे 3 जर साधे नियम केले आणि त्याचं येत्या शैक्षणिक वर्षापासून आपण असं नाही म्हणत आहे, की आहे त्या मुलांना ती बदलायला लावायच्या गोष्टी. पण असा नियमच जर करून टाकला, अशा तऱ्हेने आहेत ते फेज आउट होत जातील प्लास्टिक आणि नवीन येणारं प्लास्टिक बंद होईल. म्हणजे हळू-हळू प्लास्टिक टिफिन, प्लास्टिकच्या बाटल्या या हळू-हळू तो जो नळ बंद करायचा आहे, ते आपल्याला शक्य होईल जर हं. मुख्याध्यापकांशी आपण हे केलं. मग त्या ह्यानी आम्ही सध्या काम करतोय. असे प्रत्येक ह्याच्यात पॉलिसी मेकर आम्ही ठरवलेत, की ऑफिसच्या ह्याच्यावर ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटर जे असतात ते पॉलिसी मेकर्स हो. आहेत. सोसायटी कमिटी किंवा मॅनेजर आहेत. अशा तऱ्हेने प्रत्येक ठिकाणी असे पॉलिसी मेकर्स आपल्या आजूबाजूला आहेत. मस्त. तर अशा तऱ्हेने हा मिशन सिटी चक्र सुरू आहे. वाह! फारच छान. मला असं वाटतं, की आता हे सगळं ऐकल्यावर प्रत्येक पालकाने स्वतः जरी ठरवलं ना, की मीच पॉलिसी मेकर आहे, तरी सुद्धा बराच बदल घडू शकतो, नाही का? खरंय. अगदी. हे तिन्ही प्रोजेक्ट्स खरं तर खूपच छान आहेत आणि गरजेचे पण आहेत आणि मला तर वाटतं, की यातनं काहीतरी धडा घ्यायला पाहिजे प्रत्येक पालकाने आणि खरं तर त्याच्यासाठीच हे तुझं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं असं मी ठरवलं. आजच्या भागात पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. सेल्फलेस पेरेंटिंग हा आपला मराठी पॉडकास्ट जवळजवळ सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्या आवडत्या प्लॅटफॉर्म्सवर त्याला नक्की ऐका, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आवडला असल्यास 5 स्टार रेटिंग द्यायला आणि रिव्ह्यूज लिहायला नक्की विसरू नका. तर आता ह्याच्यानंतर मला पुढचा जो प्रश्न आहे तो मगाशी मी जसा उल्लेख केला, की तू मुलांबरोबर सुद्धा तू काम करतीयेस गेली काही हं. वर्ष आणि रादर मी स्वतः बघितलेलं आहे, की तू इतिहास असू दे, भूगोल असू दे, परिसर असू दे, ते असे एकमेकांना जोडत तुझी शिकवण्याची खूप छान हातोटी आणि मुलांना ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. तर तू आता हे जे सगळं काही काम करतीयेस, त्यामध्ये तू मुलांनाही सहभागी करून घेतीयेस. तर तुझा अनुभव कसा आहे मुलांबरोबरचा? म्हणजे ह्या सगळ्याकडे ती मुलं कशी बघतात? त्यांचा साधारण रिस्पॉन्स कसा असतो? हो, नक्की. खरं माझी सुरुवात अशी झाली, की आम्ही जो मुठाई नदी फेरी किंवा रिव्हर वॉक मी म्हणलं ना, तर तो घ्यायचा. त्यात असं आहे, की ती 1.5 तासाची फेरी आहे जिथे सगळेजण नदीवर येतात. हो. अशा काही शाळा आमच्या बरोबर हे झाल्या, की आम्हाला एवढ्या मुलांना नदीवर घेऊन येणं शक्य नाही. त्यासाठी ती बस करून येणं, हे करणं वगैरे.
मग आम्ही असं एक नदीची गोष्ट अशा ह्याने मी ते सुरू केलं आणि पॉवर पॉइंटवर सगळे फोटो आणि हे घेऊन मग मी त्या शाळांमध्ये जायला लागले आणि मग तिथे हं. ती जे आम्ही रिव्हर वॉकमध्ये घेतो तेच सगळं, पण ते तिथे त्यांच्या वर्गात जाऊन ते नदीची गोष्ट सांगायला लागले. आणि तो माझ्यासाठीच मी जे मगाशी पालकत्वाचं म्हणलं ना, की ते सहशिक्षण जे होतं ते माझंही होत गेलं. कारण खरं सांगू तर माझा इतिहास माझा खूप लाडका विषय होता शाळेत असल्यापासून. ओके. पण भूगोलाबद्दल अजिबात प्रेम नव्हतं. म्हणजे भूगोल हा माझा अत्यंत मला कंटाळवाणा झालेला विषय होता शाळेच्या पातळीवर. पण मग जेव्हा हे मुलांना नदीची गोष्ट सांगायला लागले आणि माझं पुणे शहर मी जेव्हा म्हणते आणि पुणे शहराचा इतिहास, त्याचा अभिमान वगैरे या गोष्टी जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा मग आपण जर मागे हे केलं, तर पुणे शहर इथे शहर वसलं म्हणजे काय झालं, तर जेव्हा शेती करायला लागला, हंटिंग गॅदरिंग म्हणजे भटकी जीवनशैली होती, ती सोडून शेती करायला लागला. तर मग शिवाय स्वतःचं अन्न स्वतः पिकवत होतो. त्यामुळे मग एका जागी वस्ती झाली. मग एक थोडी-थोडी वस्ती होत ती पुढे वाढत गेली आणि मग नदीकाठ ही अनुकूल जागा होती कारण पाण्याची उपलब्धता होती आपल्यासाठी आणि शेतीसाठी दोन्हीसाठी. मग त्यामुळे हं. आपण तो जर मागे जाऊन विचार केला, की पुणे शहर का निर्माण झालं? तर इथे लोकं का राहिली? तर इथे नदी होती म्हणून, कारण पाणी उपलब्ध होतं. मग हं. पाणी आलं कुठून? तर नदीचं आपल्या मुठा घ्या, मुळा, पवना या सगळ्या नद्यांचा उगम सगळ्याच म्हणजे भीमा, कृष्णा, गोदावरी ह्या सगळ्या पश्चिम घाट म्हणजे जो सह्याद्री आहे आपला त्याच्यात त्यांचा उगम होतो. हो. मग आता सह्याद्री कसा निर्माण झाला? तर तो साधारण 6 कोटी वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या अनेक उद्रेकातून निर्माण झालेला आहे. हं. म्हणजे आपण जर हे केलं, की आज जे पुणे शहर दिसतंय ते 6 कोटी वर्षापूर्वी ज्या भौगोलिक घडामोडी झाल्या किंवा भूशास्त्रीय घटना ज्या घडल्या, त्याचा परिपाक म्हणून आजचं पुणे शहर आहे. मग मला असं वाटलं, की अरे म्हणजे भूगोलामुळे इतिहास घडतो. राइट. अनेक ठिकाणी दिसतंय. मग मला लक्षात आलं मी स्वतःही भूगोलाचा असा विचार कधीच केला नव्हता किंवा हे विषय शिकताना सुद्धा भूगोल वेगळा, इतिहास वेगळा असे त्याचे काही एकमेकांशी संबंध नसल्यासारखे ते शिकवले जातात. पण मग त्या नदीच्या गोष्टीत असं झालं, की ते आपसुकच ही इतकी सरमिसळ होऊन गेली. म्हणजे मी ते जे जे हं. म्हटले मुलांना मी शिकवते, तेव्हा अक्षरशः आम्ही अशा उड्या मारत असतो. एकदा भूगोलात, एकदा इतिहासात, कधी जीवशास्त्रात जातो, कधी रसायनशास्त्रात जातो. म्हणजे मला लक्षात येतं, की त्यात कुठे बाउंडरी किंवा ते जे आहे ते सगळे आपण कृत्रिम तयार केलेले आहेत शेवटी. हे हं. सगळं आहे ते सगळं एकमेकांशी जोडलेलंच आहे आणि अशा तऱ्हेने जेव्हा आपण शिकतो म्हणजे एरवी नाही तर माझ्या आयुष्याशी भूगोलाचा काय संबंध आहे, की मी तो अग्निजन्य खडक हे पाठ केलं होतं शाळेमध्ये. तोच मी आज हो. अग्निजन्य खडक बसवाळ जेव्हा बघते सगळा त्याचा, की तो भूगोल कसा झाला, इतिहास कसा, आज आपले शिवाजी महाराजांचे किल्ले आपण बघतो ते बसॉल्टमध्ये आहेत, मंदिरं आहेत. मग ग्रॅनाइट माझ्या घरातला ओटा जो आहे तो अग्निजन्य खडक आहे. आपण अंघोळीला जो वापरतो तो एक अग्निजन्य खडक आहे. अशा तऱ्हेने आपण जे बघतो, की अरे भूगोल हा आपल्या आयुष्याचा भाग आहे. तो काहीतरी वेगळं नाही किंवा इतिहास म्हणजे कुठेतरी काहीतरी घडलेली गोष्ट नाहीये. तर हे इथे सगळीकडे तो पेरलेला आहे आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या शहरात, आपल्या आजूबाजूच्या वातावरणात. मग अशा तऱ्हेने तो हं. पाहिला ना, की तो खूप वेगळा वाटतो आणि मग कुठलाच विषय असा माझा कंटाळवाणा मला वाटत नाही. कारण ते हं. प्रत्येकाचं आपल्या आयुष्यातलं स्थान कळत जातं. हे जेव्हा मी मुलांबरोबर हे करायला लागले, तर इतकं छान त्यांनी आत्मसात केलं. कारण ते आलं ते अशा आपल्या इतिहासातनं येत गेलं, की हे असं गोष्टीच्या स्वरूपात मी ते जेव्हा सांगत गेले, तेव्हा तो मग त्यांना असं शिकतोय असं काहीच वाटत नाही. आणि मग ते आम्ही असे एकत्र एक्सप्लोर करतो. मग साधं माणूस जे आहे आपल्या प्रगतीचं हे काय, तर बायपेडिलिझम म्हणजे 2 पायांवर चालण्याची क्षमता, ही खूप महत्वाचा टप्पा आहे असं आपलं पुस्तकांमध्ये लिहिलेलं असतं. पण ते नुसतं आपलं वाक्य पडतं कानावर आणि जातं. त्याचं काही कळत नाही पुढे. मग आम्ही सरळ मुलांना शिकवताना त्यांना सांगते, की चला आपण 4 पायांवर चालू मग दंगा होतो, एकमेकांना धडक देणं, हे करणं, सगळ्या गोष्टी होतात. सगळं करून नेतात. मग थोड्या वेळाने त्यांना कंटाळा येतो आणि मग त्यांना कळतं, की अरे 2 पायांवर चालल्यामुळे ते शरीराचा भार सांभाळण्याची हाताची जबाबदारी संपली आणि ते झाल्याने हात आपले मोकळे झाले अनेक गोष्टी करायला आणि मग ते एकदम हे होतं, की अरे 2 पायांवर चालण्याची क्षमता हा किती मोठा टप्पा आहे. पण त्यामुळे ह्या अशा तऱ्हेने मला खूप जाणवलं आणि मुलं ना खूपच त्यांना असं नवीन-नवीन प्रयोग करायला तयारी असते त्यांची, की मानवी इतिहास जेव्हा शिकत गेलो, की ते आपण हत्यारं कशी केली आणि ती हत्यारं गरजेची का होती? कारण आता असं झालंय ना, की आपली कात्री असेल, सुरी असेल, ती इतकी आयुष्याचा भाग आहे, की ती पूर्वी कधी नव्हती हे आपण कधी विचारच करत नाही. मग मी त्यांना हं. सरळ टेकडीवर मुलांना घेऊन गेले आणि त्यांच्या तिथे जाताना एक नारळ नेला होता, एक कलिंगड नेलं होतं, कांदे बटाटे नेले आणि म्हटलं, "चला खा आता हे" म्हणून.
मग त्यांनी "ताई हे कसं खाणार? हे कसं? सुरी कुठे? हे कुठे?" म्हटलं, "नाहीये आपल्याकडे सुरीचा अजून धातूचा शोधच नाही आपण लावलेला वगैरे." आणि मग त्यांनी ते दगड-बिगड आपलं करतात मुलं बरं का. अगदी ते थोडा वेळ हं. गोंधळले, की आता काय ताई सांगतीये हे. मग आपला दगड शोधला, ते दुसऱ्या दगडावर त्याची धार केली आणि कलिंगड वगैरे कापून हे केलं. हेही कळतं, की ते आपल्याला एखाद्या गोष्टीवर मातही करता येते. विचार करतो आपण, निरीक्षण हं. करतो, ही क्षमता आपल्याकडे आहे आणि मग तिथून तो विचार सुरू होतो, की अरे म्हणजे हे नव्हतं असाही पूर्वी काळ होता आणि ह्या सगळ्या आपण निर्माण केलेल्या गोष्टी आहेत किंवा कौशल्य आहेत. सगळे विषय हे सरमिसळ एकमेकांची आहे. मग ती मेटॅलर्जी असेल, फिजिक्स असेल, हे असेल, इतिहास, भूगोल सगळे एकमेकात मिसळलेले आहेत. आणि मग ते अशा तऱ्हेने गोष्टीच्या स्वरूपात गप्पा मारत-मारत सांगितले, की ते फार आणि मुलं म्हणजे त्यांची हं. कल्पनाशक्ती अचाट असते, की त्यांना एखादी कल्पना सांगायची आणि आपण बाजूलाच व्हायचं सरळ. म्हणजे आपण नाही तर आपल्या कल्पना खूप लादत राहतो मुलांवर. हो. सहशिक्षण माझं असं झालंय, की आपण कल्पना हे करायची आणि सोडून द्यायचं त्यांना आणि मग त्यांच्या ज्या कल्पना असतात त्या धमाल असतात, एकतर ओपन असतात. ते मुलांना हो. जर कल्पना सांगितली, की इमिडिएटली त्यांना हे होतं. म्हणजे त्यांना असं अशक्य असं काहीच वाटत नसतं. हे काय शक्य आहे, काय अशक्य आहे, या कल्पना आपण लादतो त्यांच्यावर आपल्या अनुभवातनं. कारण आपल्या त्या राइट. ठोस झालेल्या असतात, की नाही, नाही हे असं होणारच नाही आणि हे असंच होईल. पण ते मुलांना ते नसतं. तर इतकी संक्रमणाच्या काळात आपण आहोत, इतक्या झपाट्याने सगळी परिस्थिती बदलतीये. त्यामुळे तर मला असं वाटतं, की आपल्याला जे वाटतंय, की आपल्या अनुभवातनं, की हे पूर्वी शक्य नव्हतं, ते आता शक्य नाहीये असं नसेल कदाचित. कारण हे माझं जे ब्राउन लीफ आहे, ते सोशल मीडिया जर नसता ना, तर हे ब्राउन लीफ सारखा प्रोजेक्ट सुरूच झाला नसता. आता हे केवळ तंत्रज्ञानामुळे शक्य झालंय. नवीन-नवीन शोध घेणं आणि प्रयोग करून बघणं हे खूप गरजेचं आहे आणि ते मुलांमध्ये ती आहेत ती क्रिएटिव्हिटी. त्यामुळे त्याला फक्त मध्ये आपण त्याच्या येणार नाही ही काळजी घ्यायची असंच मी सांगेन खरं. वाह! मस्त. तर मला असं वाटतं, अदितीताई तू आत्ता जी काही इन्फॉर्मेशन सगळी सांगितलीस आणि मुलांविषयीचे जे तुझे तू अनुभव शेअर केलेस आणि ती जी सगळी तू म्हणलीस तशी सरमिसळ करून मुलं कशी त्याच्यावरती छान रिस्पॉन्ड करतात किंवा त्यांना कशा पद्धतीने तू एक्सपोजर दिलंस आणि मग त्यातनं त्यांनी ते कसं वेचतात त्या सगळ्या गोष्टी. तर हे खरंच खूप इंटरेस्टिंग होतं सगळं. तर आता मला मुलांकडून थोडंसं मोठ्यांकडे शिफ्ट व्हायचंय, की तू आता हे जे सगळं काही काम करतीयेस, या सगळ्यावरती लोकांकडून तुला रिस्पॉन्स कसा जाणवतो? किंवा त्यांचा अप्रोच कसा असतो? किंवा तुला काही चॅलेंजेस जाणवतात का? खरं तर सांगेन सकारात्मक बदल मला खूप जाणवतोय. म्हणजे आपण ओव्हरऑल जर बघितलं तर असं वाटतं, की फारच वाईट परिस्थिती आहे, इतक्या समस्या आहेत आपल्यापुढे, कसं आपण हे करणार? पण लोकांच्या ह्याच्यामध्ये दृष्टिकोनामध्ये मला खूप फरक जाणवतो. मी अगदी सांगण्याची पद्धत त्यांची, की ती पानं कोणी नेतंय का आम्ही जाळून टाकू, अशा तऱ्हेने धमकी दिल्यासारखी लोकं असायची. कचरा आहे आमच्याकडे, कोण घेऊन जातंय? अशी भाषा असायची. पण मला आता त्यानंतर आज मी गेल्या 7 वर्षामध्ये असा फरक दिसतो, की आता मला येणारे ईमेल्समध्ये आम्हाला आमच्या घरामध्ये पानं खूप आहेत आणि त्याचं खत करायचंय. तर त्याच्यासाठी काय मार्गदर्शन मिळेल? किंवा असे प्रश्न यायला लागले तसं मी गाईड एक लिहिलं आणि जे वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर अनेक अच्छा. लोकं तर ते गाईड परस्पर डाउनलोड करतात, सुरू करतात प्रकल्प आणि मला असं, की हां, आम्ही हा केला आणि ह्याचे फोटो खताचे असे. म्हणजे तो एक जाळून टाकणं किंवा टू गेट रीड ऑफ दोज ड्राय लीव्हज ही जी मानसिकता होती, त्याच्यातनं आता त्याचं व्यवस्थापन चांगल्या तऱ्हेने करायचं ह्याच्याकडे मला खूप दिसतं. म्हणजे गेल्या एक 7 वर्षात म्हणजे खूपच मी म्हणेन पटापट झालेला बदल आहे. आणि वाह! ओव्हरऑल एक हे आहे, की इव्हन लोकांचे जेव्हा फोन येतात ना, तेव्हा ते सांगतात मला काही लोकं, की "अहो, ते पूर्वी आम्ही जाळून टाकायचो, आता काही ते एवढं सोपं नाही राहिलेलं. रस्त्यावरून जाणारे लोकही शिव्या घालतात." असं ते हं, तक्रार हं. करत असतात. पण मला ते खूप छान वाटतं, की म्हणजे रस्त्यावर जाणाऱ्या माणसाचं ते कळलंय, की हा माणूस जरी बंगल्यामध्ये त्याच्या जाळत असला, तरी ते प्रदूषण काही बंगल्यात राहत नाही. ते फक्त हो. हवा ही सगळ्या आपल्या प्रदूषित होते. हा अवेअरनेस कुठेतरी झिरपलाय आपल्या सगळ्या ह्याच्यातनं आणि त्यामुळे तो हं. रस्त्यावर जाणारा माणूस सुद्धा तुमच्या याला हरकत घेऊ शकतो, की तुम्ही जरी तुमच्या प्रॉपर्टी खाजगी मालमत्तेत करत असलात, तरी हे आहे हवा ही सगळ्यांची आपली आहे आणि नाही जाळायची पानं. त्यामुळे हाही मला हं. एक खूप चांगला वाटतो आणि हा नक्की झालाय बदल. किंवा मी नदीच्या बाबतीत सुद्धा तुला सांगेन आवर्जून रिव्हर वॉकला घेऊन येणारे, आवर्जून या आमच्या दत्तक घेऊया नदी किनाऱ्यामध्ये येणारी मुलं, म्हणजे पालक मुलांना घेऊन येतात. त्यामुळे खूप म्हणजे मला तर वाटतं, की खूप फोकस वाढलाय किंवा ती गरज आहे आता या सगळ्यांकडे लक्ष द्यायची ही जाणीवही खूप प्रकर्षाने झालेली आहे. ते फक्त काय असतं कुठलाही बदल जो असतो सामाजिक, की जो पटून आपला जाणवून होणारा बदल असतो, हा हळू होतो.
त्यावेळी मला आता कधी-कधी वाटतं, की एखादी म्हणजे वाईट गोष्ट जी होत असेल ना, ती जितकी सोपी असते तेवढी ती जास्ती वेळा केली जाते. त्यामुळे वाईट गोष्टीला आळा घालायचा तर ती अवघड झाली पाहिजे करणं, की म्हणजे नदीत हं. मला कचरा टाकायचा आहे, पानं जाळून टाकायची आहेत, पण आजूबाजूचे लोकं ओरडतायत, हे करतायत, आरडाओरडा करतायत. त्यामुळे माझं काम अवघड होतंय. त्यामुळे ते जरी होत गेलं ना, तरी आपोआप मग तुम्ही बरोबर गोष्टीकडे जाता. त्यामुळे एकदा तो विषय सुरू झाल्यावर आम्हाला सगळीकडे जाणवत गेलं, की अरे आपण कुठे-कुठे बदल करू शकतो. तर त्यामुळे मस्त. खूपच आहे गं, म्हणजे मला आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट ऑल थिस थिंग्स. त्यामुळे बदल आहे, नक्की आहे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. ॲक्चुअली तू आता हे जे आता सगळे तुझे अनुभव सांगितलेस, तर मला असं वाटतं, की अनेक पालक कदाचित आत्ता आपल्याला ऐकणारे असेही असतील, की त्यांना आत्तापर्यंत ह्या गोष्टींची माहिती नव्हती. तर त्या पालकांसाठी एक छोटासा फक्त प्रश्न मला तुला असा विचारायचा आहे, की जर हा आपला एपिसोड ऐकल्यानंतर जर कोणाला असं वाटलं, की अरे मला या कामात कॉन्ट्रिब्यूट करायचं आहे, कुठल्याही स्वरूपात असेल मग ते किंवा मदत करायची आहे, तर त्यांनी साधारण कुठे, कसा संपर्क करावा असं जर विचारलं तर तू काय सांगशील? हो, नक्कीच. जीवितनदी.org अशी वेबसाईट आहे आमची. सोशल मीडियावरही, Facebookवरही जीवित नदी ॲक्टिव्ह आहे. तर तिथे कुठेही तुमच्या जवळचा जो नदीचा भाग असेल, मग तुम्ही जर सिंहगड रोड हा परिसर तुम्हाला जवळ असेल, तर विठ्ठलवाडीला या नक्की. तुम्हाला जर औंध भाग जवळ असेल, तर तिथे मुळा नदी किंवा आणि रामचा संगम आहे, तिथे या. तो एक अनुभव, नदी अनुभवायला आधी या, असं मी सजेस्ट करीन. रिव्हर वॉकला एखाद दिवशी या आणि मग तुम्हाला जे काही आवडतंय, कारण आता जीवित नदीत सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत, की तुम्ही काय करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्यातली काय आवडतीये हा अनुभव घ्या आणि काम सुरू करा. त्यामुळे जीवित नदीच्या हं. वेबसाईटवरही तुम्ही गेलात, तर तिथे तुम्हाला संपर्क हे मिळेल. मग दुसरं आहे, की ब्राउन लीफ. ब्राउन लीफच्या बाबतीमध्ये म्हणजे आपणच घरामध्ये आवारात करायची ती गोष्ट आहे. तर त्याचंही मी सजेस्ट करेन, की brownleaf.org जी वेबसाईट आहे ब्राउन लीफची, ओके. त्याच्यावर ते गाईड आहे. ते गाईड जर तुम्ही डाउनलोड केलंत, पी स्वरूपात आहे किंवा 15 व्हिडिओच्या ची एक मालिका आहे. त्यामध्ये हे सगळंच मार्गदर्शन केलंय. तर कुठल्यातरी एखाद्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. एखाद्या कुंडीमध्ये कंपोस्ट करून बघा किंवा मल्चिंग जे असतं, की पानांचं आच्छादन करायचं, ते एखाद्या हं. वाफ्याला करून बघा. सुरुवात तिथून करायची. त्याने म्हणतात लेट्स गेट गेट अवर हँड्स डर्टी. ते पहिलं राइट. दोन्ही नदी. तर ती सुरुवात करू आणि मग हळू त्याचा आपला वाढला विश्वास, की आपल्याला जमतंय असं लक्षात आलं, की मोठ्या ह्याला करू शकतो. त्यामुळे ब्राउन लीफला सुद्धा मी सजेस्ट करीन, की ते खत करणं आणि हे आपण सुरुवात करू शकतो. आपल्याला ज्या स्केलवर शक्य आहे त्या स्केलवर करू शकतो. अगदी 2 ते 3 कुंड्या बाल्कनीत असतील तरी हे सगळं तिथे करता येऊ शकतं. हं. आणि मिशन सिटी चक्राचं तर मी सांगेन तो तर अगदी म्हणजे काय म्हणतात लो हँगिंग फ्रुट सारखं आहे, की जो प्लास्टिकचा डबा आपण वापरतो, तर त्याच्यात अनेक रसायनं असतात, जी आपल्या त्या अन्नामध्ये मिसळत असतात. तर त्यामुळे हो. आणि तो कचरा म्हणून जेव्हा जातो, ते तर आपण बोललोच आहे, की तेव्हा तर तो जे काही समस्या निर्माण करतो त्या आहेतच. तर त्यामुळे हे आपण आहे, हे लगेच थांबवू शकतो. त्यामुळे पहिला आपला आणि आपल्या मुलांचा एवढा प्लास्टिकचा डबा न वापरता स्टीलचा वापरायचा. हा बदल आपण अगदी करू शकतो. मी सजेस्ट करेन, की जर तुम्ही वापरत असाल, तर या वीकेंडपासून आपण वेगळा वापरायला लागू हं. शकतो. मी थोडंसं पुढे जाऊन असंही सांगेन, की पॉडकास्ट ऐकणाऱ्यांमध्ये कोणी जर मुख्याध्यापक असतील आणि त्यांच्या शाळेत त्यांना हा बदल करायचा असेल, तर ते संपर्क करू शकतील. किंवा तुमच्या पाल्याच्या म्हणजे मुलांच्या शाळेमध्ये तुम्हाला हा बदल करायचा असेल आणि तुम्हाला जर इच्छा असेल, की मुख्याध्यापकांशी जाऊन मी बोलीन, तर तेही आपल्याकडे एक मिशन बडी म्हणून आम्ही एक संकल्पना केली आहे, की तुम्ही तशा ह्यानी प्रकल्पामध्ये सामील होऊ शकता. ते सगळं वाह! जे काही मार्गदर्शन आहे, जे काही मटेरियल आहे, ते आम्ही सगळं देऊ आणि तुम्ही जाऊन ते संवाद साधायला सुरुवात करा. मदत लागली, की आम्ही आहोतच. काही आणखी तुम्हाला जर गरज असेल, काही सेशन्स घ्यायचे असतील, तर तेही आहेत. तर अशी आपण शाळेशी संवाद साधायला सुरुवात नक्की करू शकतो. मस्त, मस्त. मला असं वाटतं, की जहाँ से जागो वही से सवेरा असं विचार करून मला असं वाटतं आता हे सगळं सुरू करायची गरज आहे आता. मीही माझ्या या पॉडकास्टच्या प्लॅटफॉर्मवरनं सगळ्या पालकांना आवाहन करीन, की आता पर्यावरणाबद्दल जागृत होण्याची आणि त्याच्यावरती आता काहीतरी खडबडून जागे होऊन काम करण्याची वेळ खरंच खूप आलेली आहे. तर ज्यांना ज्या पद्धतीने शक्य आहे, जसं आत्ता अदिती त्यांनी सांगितलं, तर त्या पद्धतीने सहभागी होऊयात आणि आपल्याकडनं जेवढं काय कॉन्ट्रिब्युशन करता येईल, तर ते आपण करूयात. कारण जो काही आपला पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय, तर तो बऱ्यापैकी ज्या मानवनिर्मित गोष्टींमुळे तो होतोय. पुढच्या पिढीसाठी जर हेल्थ आणि सर्व्हायव्हलची आव्हानं किंवा चॅलेंजेस जर ती निर्माण होणार असतील त्याच्यामुळे,
तर त्याच्यावरती खरंच मला असं वाटतं काम करायची खूप जास्ती गरज आहे आणि अदितीताई हे आज एक आपल्याकडे आलेलं माध्यम आहे किंवा तिच्या थ्रू आपण आता हे सगळं माहिती आत्ता आपण घेतली. पण आपण काय करू शकतो हा विचार मला असं वाटतं प्रत्येक पालकांनी आणि प्रत्येक नागरिकांनी करायला पाहिजे. अदितीताई आपण आता शेवटाकडे आलेलो आहोत. तू खूपच छान माहिती दिली आहेस आत्तापर्यंत तू जे काही काम केलंस त्याविषयी आणि अर्धविराम आहे हा पॉडकास्ट असं म्हणूयात कारण अजून एक खूप मोठा तुझ्या कामातला भाग आहे जो आपण कव्हर करायचा आहे आपल्याला. जी तुझी पुस्तकं आहेत. 1 नाही, 2 नाही तर जवळ-जवळ 4 पुस्तकं तुझी खूप छान आहेत तू लिहिलेली आणि आपला आणखीन एक चंक असतो पुस्तक परिचय नावानी. तर मला असं वाटतं, की आपण पालकांना पुढच्या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये त्याची ओळख नक्की करून देऊयात आणि तुला मी पुन्हा बोलवणार आहे. तर असं समज, की हा अर्धाच आपला टप्पा आपण पार केलेला आहे आणि अजून एक टप्पा आपल्याला करायचा आहे. तर मी तुला आधीच आमंत्रण देऊन टाकते, की आपल्याला पुस्तक परिचय नक्की करायचा आहे आणि तुझ्या त्या पुस्तकांबद्दल तुझ्याचकडनं ऐकायचं आहे. तर शेवटचा फक्त आता एक प्रश्न तुला विचारते जाता-जाता. तर आपण जिथे राहतो त्या ठिकाणी किंवा आजूबाजूचा परिसर असेल किंवा आपलं शहर असेल, तर या सगळ्यामध्ये स्वतः एक जबाबदार नागरिक म्हणून किंवा आपल्या मुलांना सुद्धा त्याची आता जाणीव व्हावी, या दृष्टीने जर तुला एक मेसेज द्यायचा असेल जाता-जाता पालकांना, तर तो तू काय देशील? ओके. मी एक ना छोटंसं उदाहरण देते. हं. की आपण ना असं खूप वेळा ऑटो पायलट म्हणतो ना, म्हणजे आपण फार विचार करत नाही कृती करताना, की ते आजूबाजूचे 4 लोकं करत असतात, की आपणही खूप वर्ष ते करतोय म्हणून करत राहतो. तर त्याचं अगदी छोटंसं उदाहरण या माझ्या मिशन सिटी चक्र या प्रकल्पाच्या संदर्भात, की आपण पेपर कप वापरतो. हो. तर पेपर कप वापरतो तेव्हा काय होतं, की त्यालाही आपल्याला माहिती आहे, की कागदामध्ये कधीच काही द्रव पदार्थ फार काळ राहू शकत नाही. त्यामुळे तो जेव्हा उकळता चहा पेपर कपमध्ये राहतो म्हणजे त्याला आतून प्लास्टिकचा अगदी पातळ थर असतो म्हणून तो राहू शकतो. अच्छा. आता पेपर कप आपण वापरतो तेव्हा मी चहा पिते, पेपर कप घेते. मला वाटली मी काय एक पेपर कप वापरला. पण मग आपण जर गणित थोडंसं ते केलं, की मी आता दिवसाला 2दा चहा पीत असेन आणि दोन्ही वेळा पेपर कप वापरला. मग सोमवार ते शुक्रवार ऑफिसचे माझे 5 दिवस धरले तर रोज 2 प्रमाणे ते माझे 5 दिवसाचे 10 पेपर कप होतात. मग महिन्याचे धरले तर 40 होतात आणि तेच जर वर्षाचे धरले तर ते 12 x 40 म्हणजे 480 पेपर कप होतात माझ्या एकटीच. म्हणजे राइट. हा जर आपण विचार केला एकदाच चहा घेते असं मला वाटतं, पण ते मी वर्षाला 480 पेपर कप आणि 5 मिनिट मी तो पेपर कप वापरते आणि तो आपल्या निसर्गामध्ये किती वर्ष कचरा म्हणून पडणार आहे आणि प्लास्टिकचे जे मी मगाशी सांगितलं, की त्याचे जे काही समस्या आहेत मायक्रो प्लास्टिक आणि हे म्हणजे आपण एक 30 वर्षांनी जे म्हणतोय, की या मुलांसाठी शहर असेल, तर त्यात आपलं योगदान काय असेल, तर आपण पिऊन टाकलेले पेपर कप्सचं हे एवढं असणार आहे. त्यामुळे त्याच ऑफिसमध्ये जर 100 सहकारी असतील माझे तर 480 गुणिले 100 1000 असतील तर हं. 480 गुणिले 1000 म्हणजे ही संख्या प्रचंड आहे. म्हणजे तो होणारा परिणाम निसर्गावरचा खूप प्रचंड आहे. त्यामुळे हा जो विरोधाभास आहे ना, तर तो एक विचार खूप केला पाहिजे आणि त्यासाठी मला असं वाटतं, की पण काही ठिकाणी असं खडबडून जागं झालं पाहिजे, की अरे का आपण एखादी गोष्ट करतोय? मग ते हं. ऑटो पायलटवर जस्ट सवयीचा भाग म्हणून आपण करतोय का? तर ते मग थांबवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत थोडासा विचार एक केला ना, तरी आपल्याला काही गोष्टी आपल्या जाणवतील, की अरे हे बरोबर नाहीये, हे टाळलं पाहिजे किंवा एखादी गोष्ट आवर्जून आपण केली पाहिजे, ह्या गोष्टी जाणवतील. त्यामुळे जागरूकपणे सगळीकडे बघणं एवढंच मी सांगेन एक खरं तर. मस्त, मस्त. ॲक्चुअली माझा हा पॉडकास्ट आज करण्याचा हेतूही हाच होता, की आपण फक्त स्वतःपुरता विचार न करता, मला असं वाटतं, की समाजाचा, आपल्या मुलांच्या भविष्याचा आणि पर्यावरणाचा ऑफ कोर्स नेचर, मदर अर्थ जे म्हणतोय, की तर तिचाही विचार करण्याची खूप जास्ती गरज आहे. बऱ्याच मला असं वाटतं वेगवेगळ्या देशांमध्ये पण आता खूप चळवळीच्या अगदी स्वरूपात ह्या गोष्टींवरती लहान मुलं सुद्धा उतरून काम करतायत, असं वाचनात येत असतं. आपण ऐकत असतो, सोशल मीडियावर बघत असतो. तर मला असं वाटतं, की प्रत्येकाने आज आपण हे ठरवूयात, की मी एक स्वतः जबाबदार नागरिक म्हणून आजपासून मी काय टाळू शकतो, माझ्याकडनं कसा पर्यावरणाचा कुठला ऱ्हास कमीत कमी करता येईल मला आणि प्लास्टिकच्या बाबतीत स्पेशली, की ती खरंच खूप मोठी समस्या आपण फेस करतोय किंवा इथून पुढे जास्ती कदाचित आपण त्याचे परिणाम भोगू सुद्धा. तर पण याच नोटवर आता थांबूयात, की प्रत्येक पालकांनी स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या आणि आपल्या पुढच्या जनरेशन्सचा विचार करून या सगळ्यावरती आता काम करायला सुरुवात करावी आणि ती आपला एपिसोड ऐकल्यानंतर लोकं करतील अशी अपेक्षा ठेवूयात आणि थांबूयात.
अवश्य. धन्यवाद. सेल्फलेस पेरेंटिंग, प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा, अन एक्सक्लुझिव्ह मराठी पॉडकास्ट बाय शिल्पा इनामदार यज्ञोपवीत.